आज फक्त त्यातला क्रूड ऑपरेशन मधला जो पहिला अप्रोच आहे तो आपण शिकायचा आणि क्रूड ऑपरेशन जे काही तुम्ही कोड लिहिता तो ॲज इट इज वापरायचा. त्यात काही फरक नाही. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सर्च ॲज इट इज. फक्त फरक काय आहे, आपण डीबी कॉन्टेक्स्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो प्रत्येक वेळेस. तो ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही. तो रेडीमेड तुम्हाला कन्स्ट्रक्टर मधून मिळतो. स्वप्नील ऑनलाईन आहे. स्वप्नील स्टार्ट करायचं. स्वप्नील स्क्रीन दिसते का? नाव .NET कोर क्रूड ऑपरेशन आहे. ऍक्च्युली 6 नाही, आता आपल्याला 8-9 चालू आहे, त्यामुळे .NET कोर क्रूड ऑपरेशन मध्ये चालेल. हा सिंटॅक्स सेमच आहे, 6 पासून पुढं सेमच आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं इथं, कोड फर्स्ट अप्रोच फॉलो करायचा. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोड फर्स्ट? आपण जो एंटिटी फ्रेमवर्क वापरला, हा एंटिटी फ्रेमवर्क काय करत होता, तुमचा डेटाबेस आणि तुमचा प्रोजेक्ट यांच्यामध्ये तो मेडिएटर म्हणून काम करत होता. डेटाबेसमध्ये टेबल्स आहेत, त्याची एक रिस्पेक्टिव्ह क्लास फाईल तो क्रिएट करायचा, कॉलमच्या रिलेटेड प्रॉपर्टीज त्या क्लासमध्ये ऍड करायचा. कोण? एंटिटी फ्रेमवर्क. आणि त्याच्यासाठी लागणारा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास तो स्वतःच क्रिएट करायचा. रेडीमेड तुम्हाला ऑटोमॅटिक जनरेटेड क्लास मिळायचा. कोणता? डीबी कॉन्टेक्स्ट वाला. तर ह्या क्लासचं काम काय होतं? व्हॉट इज द रोल ऑफ डीबी कॉन्टेक्स्ट क्लास इन MVC? It is a sending and receiving data between your database and your code. तुम्ही इन्सर्टचं ऑपरेशन केलं तर तुमच्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही डेटा स्टोअर करणार. हा ऑब्जेक्ट तो डीबी कॉन्टेक्स्ट घेईल. इंटरनली डीबी सेट नावाचा जो क्लास आहे, त्या डीबी सेट क्लासच्या थ्रू तो काय करेल, डेटाबेसमध्ये इन्सर्टचं ऑपरेशन करेल. सिलेक्ट व्हेरीफायर सिलेक्टचं ऑपरेशन केलं तुम्ही, हा परत डीबी कॉन्टेक्स्ट क्लास काय करेल, तुमच्या डेटाबेसमधून रेकॉर्ड फेच करेल आणि त्या टेबलला जो क्लास तुम्ही मॅप केलेला आहे त्याच्या ऑब्जेक्टमध्ये और ऑब्जेक्टच्या लिस्टमध्ये डेटा कॉपी करून ठेवेल आणि ही लिस्ट और सिंगल ऑब्जेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. हू? डीबी कॉन्टेक्स्ट क्लास. MVC मध्ये काय केलं, डीबी फर्स्ट अप्रोचनं तुम्हाला हा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास जो मेडिएटर आहे हा रेडीमेड क्रिएट करून दिला आणि त्याच्यासाठी लागणारे क्लासेस त्यांनी क्रिएट करून दिले. कोड फर्स्ट मध्ये आपल्याला पार्टिशनच्या ह्या साईडची बाजू करायची आहे. म्हणजे कोणती? आपण क्लास क्रिएट करणार, त्याच्यासाठी लागणारा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास पण लिहिणार आपण. आता डेटाबेसची इंटरॅक्शन करायचं म्हणजे मला लागणारा कनेक्शन स्ट्रिंग, मी कनेक्शन स्ट्रिंग पण मॅन्युअली लिहून देणार आणि ही सगळी डेटा ही इन्फॉर्मेशन माझ्या एंटिटी फ्रेमवर्कला प्रोव्हाइड करणार. आता एंटिटी फ्रेमवर्क काय करेल, ह्या क्लाससाठी रिस्पेक्टिव्ह रिव्हर्स डायरेक्शननं काम करेल. तो रिव्हर्स प्रोसेस करणार. कुठली? टेबलसाठी क्लास क्रिएट केला, आता क्लाससाठी तो काय करेल, एक टेबल क्रिएट करेल. टेबल मधल्या कॉलमसाठी क्लासमध्ये प्रॉपर्टी टाकली होती, आता ह्या क्लासमधल्या कॉलम प्रॉपर्टीसाठी त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये कॉलम क्रिएट करून घेईल. समजलं? मग एकदा का तुमचा टेबल क्रिएट झाला, डेटाबेस क्रिएट झाला, कॉलम क्रिएट झाले, आपण काय करणार आहे, यासाठी ह्या सगळ्या प्रोसेससाठी टेबल क्रिएशन, कॉलम क्रिएशन, डेटाबेस क्रिएशन, हे सगळं काम कोणाचं आहे? तुमचा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास जो तुम्ही मॅन्युअली लिहिणार आहे. याच्या आधी ऑटोमॅटिक मिळाला मला, आता मी काय करणार आहे, मॅन्युअली जनरेट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा आहे? डीबी सेट नावाच्या प्रॉपर्टीचा. डीबी सेटची एक प्रॉपर्टी आपण क्रिएट करणार आहे. ऍक्च्युअली डीबी सेट कोण आहे? क्लास आहे. त्याची एक प्रॉपर्टी आपण क्रिएट करणार आहे. कुठं? माझ्या डीबी कॉन्टेक्स्ट क्लासमध्ये. जसं स्टुडंटमध्ये मी आयडी, नेम, जेंडर, टोटल मार्क्स अशा प्रॉपर्टी क्रिएट करतो, तसंच डीबी सेट क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार, प्रॉपर्टी रेफरन्स व्हेरिएबल क्रिएट करणार सेट गेटनं. कोणामध्ये? डीबी कॉन्टेक्स्ट क्लासच्या आतमध्ये. हा मला काय करणार आहे, आपल्याला डेटाबेस क्रिएट करायला, टेबल क्रिएट करायला, कॉलम क्रिएट करायला हेल्प करेल. त्याच्यानंतर जे काही मी क्रूड ऑपरेशन करेल त्यासाठी पण मला हा हेल्प करेल. कळालं? सो कोड फर्स्ट अप्रोच मध्ये आपल्याला ह्या स्टेप्स करायचे.
फर्स्ट स्टेप काय आहे, राईट डाऊन वन अ मॉडेल क्लास वॉट एव्हर यू लाईक. देन राईट डाऊन वन अ डीबी कॉन्टेक्स्ट क्लास. 2 स्टेप झाल्या. तिसरी स्टेप, write down migration syntax, migration command. Then execute that migration command and you will get your database ready for a CRUD operation. आता ह्याच्या पुढचं CRUD ऑपरेशन तुमचं ॲज इट इज MVC जे आहे तसंच आहे, त्यामध्ये सिंगल लाईनचा चेंज नाहीये, सेम टू सेम आहे. समजलं? स्टेप्स ऑफ कोड फर्स्ट अप्रोच. नाऊ फर्स्ट स्टेप. आता वन बाय वन ह्या स्टेप आपण जर फॉलो केल्या, तुम्हाला या नेटवर स्टेप नाही मिळणार. मी हा पीपीटी मध्ये बनवून ठेवलेले आहेत. या स्टेप फॉलो करा, तुमचा प्रोजेक्ट इझिली क्रिएट होऊन जाईल. ओके, सो फर्स्ट गो टू विजुअल स्टुडिओ. ओके, आणि ह्यामध्ये काय करा, जनरली 8 पासून पुढचा जो एंटिटी फ्रेमवर्क आहे, डॉटेड फ्रेमवर्क आहे, तो फ्रेमवर्क इन्स्टॉल करून घ्या जो कोरसाठी लागणार आपल्याला. 8, 9 और 10. सध्या 10 स्टेबल नाही आहे, 8 आणि 9 स्टेबल आहे. याच्या आधी गेल्या वर्षी 7 आणि 8 स्टेबल होता, तर 7चा सपोर्ट काढलेला आहे, 6चा सपोर्ट काढलेला आहे. 8, 9, 10 सध्या मार्केटमध्ये आहेत. यातला मिनिमम 8 यूज करा, 9 वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सो गो टू क्रिएट न्यू प्रोजेक्ट. त्यानंतर क्रिएट वन प्रोजेक्ट. कोरचा प्रोजेक्ट क्रिएट करायला कोणतं टेम्पलेट वापरतो आपण? यामधलं ASP.NET कोर वेब ॲप MVC वाला टेम्पलेट यूज करायचं. सिलेक्ट, नेक्स्ट. नाउ जून, जुलै कोर CRUD. ओके, देन नेक्स्ट. फ्रेमवर्क तुम्हाला जे लागणार आहे ते फ्रेमवर्क घ्या. 7 आउट ऑफ सपोर्ट झालेला आहे, 8 आणि 9 किंवा 10 इन्स्टॉल केलं असेल तर 10 पण वापरू शकता. पण जनरली जे अनस्टेबल आहेत फ्रेमवर्क ते वापरू नका, त्यामध्ये रॅपिडली चेंजेस होत असतात. तुम्ही जर बघितलं विंडोज 10 मध्ये अपडेट्स लवकर जास्त मिळत नाहीत, पण विंडोज 11 मध्ये मात्र डेली अपडेट्स मिळतात मला. का? कारण त्यांचे जे करंट प्रोजेक्ट आहे तो लेटेस्ट वाला, त्यात ते कंटिन्यू अपडेशन करत असतात. ओल्ड वाल्या प्रोजेक्टमध्ये रेअर अपडेशन होतं. ह्याच्याने काय होतं, तुम्ही एखादा क्लास किंवा इंटरनल इनबिल्ट फीचर वापरले आणि त्या फीचरमध्ये मॉडिफिकेशन झाले तर तुमच्या कोडमध्ये मे बी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. समजतोय? त्यामुळे जेव्हा स्टेबल फ्रेमवर्क आहे सहसा कंपनी तेच प्रिफर करते. जनरली ते फ्रेमवर्क फ्युचरमध्ये अपडेट नाही करत. का? तर त्यांचा केलेला कोड हा इश्यूज क्रिएट होऊ नये क्लायंट साईडला म्हणून. सो आपण काय करणार आहे, 8 मध्येच प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. देन ऑथेंटिकेशन नन, कॉन्फिगर टू HTTPS चेक करून ठेवा, कारण ऑलमोस्ट सगळेच ब्राउझर HTTP ला सपोर्ट करायचा हळूहळू बंद करत आहेत. त्यामुळे HTTP मध्ये तुम्ही जर क्रिएट केला, एखादा ब्राउझर तुमच्या प्रोजेक्टला लॉन्च होऊ देत नाही, तो ब्लॉक करतो फॉर सिक्युरिटी पर्पज. सो यूज HTTPS अँड देन क्लिक ऑन क्रिएट. ॲज युज्युअल आपला कोरचा प्रोजेक्ट नॉर्मल क्रिएट होऊन जाईल. ओके, यामध्ये काही नवीन नाहीये. आतापर्यंत तुम्ही जेवढी प्रॅक्टिस केलेली आहे तोच पार्ट आहे, यात काय नवीन नाही. म्हणजे बार्कलेला ओपनिंग निघाली बघितली का? बार्कले कंपनीमध्ये डॉटेड ओपनिंग होती 0 to 2 year एक्सपिरियन्स वाली. डॉटेड डेव्हलपरला होती. नाही नाही बाहेर ऑफ कॅम्पस लिंक्डइन आलं. आता इथून थोडा तुमचं फक्त पॉलिसी चेंज करा. सॅटर्डे संडे इकडे इकडे कुठं जर फिरण्यापेक्षा ना सगळे IT पार्क्स फिरा पूर्ण. या संडेला इंजुरी IT पार्क, पुढच्या संडेला मगरपट्टा IT पार्क. हां, बार्कले. कारण माझ्या फ्रेंडनी त्यांच्या आमच्या ग्रुपवर टाकला होता.
सगळ्या ओपनिंग होत्या, जावा पासून ते भरपूर ओपनिंग होत्या. थोड्या ओपन झाल्यावर दाखवतो. तेच काय होतं आता, जनरली मे पासून जून पर्यंत ना बऱ्याचशा ओपनिंग असतात. जून पासून पुढे कॉम्पिटिशन वाढत आहे, त्यामुळं ओपनिंगला थोडा इश्यूज होतात. ओके, आपला हा प्रोजेक्ट क्रिएट झाला. नंतर टाइम मिळाला तर सांगतो आपण तुम्हाला. आणखी नेटवर सर्च करा. जनरली काय करा, ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत त्यांची वेबसाईट चेक करा आणि त्यांच्या करंट ओपनिंगमध्ये हे ते तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन मिळून जाईल. वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला माहिती मिळते. ट्राय करा. तर सगळ्या कंपनीला ट्राय करायचं, लहान स्मॉल स्केल पासून MNC पर्यंत अप्लाय करायला सुरुवात करायचं. नाव तर पहिली स्टेप काय आहे, क्रिएट मॉडेल. आता आपण उलटी प्रोसेस करणार आहे, डेटाबेसकडे जाणार नाही सध्या. ओके, सो पहिल्यांदा आपण एक मॉडेल क्लास क्रिएट केला. मॉडेलमध्ये क्लास टाकला, राईट बटन क्लिक केलं, काय वाला हँग वाला ऍड क्लास. कोणता क्लास क्रिएट करायचा? तेवढंच आहे. स्टुडंट क्लास किंवा स्टुडंट नावाने फक्त स्टुडंट, फक्त एक सिंपल नाव द्यायचं. ऍड. आज आपण विदाउट रिलेशन बिटवीन टू टेबल, प्रायमरी की फॉरेन की, सिंपल वाला एकाच टेबलवरचं अप्रोच बघणार आहे. पुढच्या लेक्चरला तुम्हाला दोन्हीमध्ये रिलेशन प्रायमरी की फॉरेन की कसं सेट करायचं तुमच्या डीबी कॉन्टेक्स्टमध्ये ते दाखवेल. नाहीतर काय होईल, अननेसेसरी कॉम्प्लिकेशन्स वाढतील, तुम्हाला कन्फ्युजन होईल. आज प्लेन एकाच टेबलवर बघू आपण, कट ऑपरेशन करून बघू. ओके, सो आपला एक स्टुडंट क्लास क्रिएट झाला. यूज प्रॉपर्टी PROP डबल टॅब. प्रायमरी की कशी देतो आपण, इश्यू आहे, मला रिस्टार्ट करावं लागेल वाटतं बहुतेक लॅपटॉप माझं, थोडं स्लो होत नाही. सो स्टुडंटसाठी आपण समजा मला रोल नंबर प्रायमरी की घ्यायची, कसं देणार आपण मग? अनोटेशन. कोणतं? करेक्ट, कीवर्ड. पॅकेज कोणता आहे? सिस्टम डॉट कंपोनंट मॉडेल डॉट डेटा अनोटेशन्स. तो ऍड झाला, ठीक आहे. नाही झाला तुम्हाला मॅन्युअली वर ऍड करावं लागेल, युझिंग सिस्टम डॉट कंपोनंट मॉडेल डॉट डेटा अनोटेशन्स. ओके, की व्हॉट दॅट की इंडिकेट दिस कॉलम इज अ प्रायमरी की. जनरली काय आहे, जर इथे तुम्ही ID वापरला, हा ऑटोमॅटिक तो प्रायमरी की म्हणून कन्सिडर करतो. कॅपिटल ID और I स्मॉल d, हा तो प्रायमरी की म्हणून कन्सिडर करतो. कोण? एंटिटी नेमवर. पण समजा मला आयडीच्या ऐवजी दुसरा कुठला तरी प्रायमरी की घ्यायचा आहे, किंवा प्रायमरी कीला मला दुसरं नाव द्यायचं आहे काहीतरी, तो आय विल यूज अ की अनोटेशन. दिस इंडिकेट दिस वन इज अ प्रायमरी की. देन पुढची प्रॉपर्टी PROP टॅब स्ट्रिंग नेम आणि PROP टोटल मार्क्स, सॉरी कंट्रोल Z, इंटिजर टोटल मार्क्स. आपल्या 3 प्रॉपर्टी ऍड केल्या. आता नेम प्रॉपर्टी मला नॉट चेकबॉक्स काढायचा आहे. ओके, तर त्यासाठी मी काय करणार, इथं सेट करणार रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट. हा रिक्वायर्ड काय करेल, आपला जो SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ आठवत आहे, त्यामध्ये आपण टेबल ग्राफिकली क्रिएट केला, नॉट चेकबॉक्स चेक असतो बघा, तो चेकबॉक्स काढला म्हणजे काय, नल नॉट अलाउड, मॅन्डेटरी फील्ड. मग त्या टाईपची मला रिक्वायरमेंट आहे. सो सेट दॅट रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट. हा काय करेल, नॉट नल फॉल्स करून टाकेल. आणि त्यानंतर आता नेम नको मला, कॉलमचं नाव बदलायचं आहे. जर मला मी ॲज इट इज अप्रोच एक्झिक्यूट केला, कोड फर्स्ट, माझा स्टुडंट नावाचं एक टेबल क्रिएट होईल, त्यामध्ये रोल नेम आणि टोटल मार्क्स ॲज इट इज कॉलम क्रिएट होतील. पण मला नेम नावाचा कॉलम नकोय, मला काय पाहिजे, स्टुडंट नेम नावाचा कॉलम पाहिजे. समजतोय? सो दॅट टाइम वी यूज हिअर सॉरी
यामध्ये सॉरी कॉलम अॅनोटेशन. या कॉलम मध्ये आपण काय करणार आहे, ब्रॅकेट मध्ये फर्स्ट वी विल गिव्ह कॉलम नेम, स्टुडंट नेम, दिस इज माय कॉलम नेम. आणि आपल्याला एसक्यूएल मध्ये माहित आहे कॉलमचे नाव आपण स्पेस यूज नाही करत. जर मला स्पेस यूज करायचं असेल, वी यूज स्क्वेअर ब्रॅकेट फॉर कॉलम नेम, अदरवाइज डोंट यूज स्पेस. सेकंड, कॉमा. तुमच्या या कॉलमचा डेटा टाईप काय आहे हा तुम्हाला मॅन्युअली मेन्शन करायचा आहे. जर तुम्ही मेन्शन नाही केला, स्ट्रिंग साठी तो इक्विव्हॅलंट यूज करतो व्हॅरचर, इंटिजर साठी तो यूज करतो आयदर इंटिजर और न्यूमरिक, आयदर ऑर, दोन्हीपैकी एक. सो मला स्पेसिफिकली मेन्शन करायचं आहे डेटा टाईप कोणता आहे. आय विल यूज हिअर डेटा टाईप नेम, टाईप नेम इक्वल टू डबल कोट मध्ये गिव्ह डेटा टाईप हिअर. सो मला व्हॅरक्यार ऑफ 50 वाला डेटा टाईप सेट करायचा. हे समजलं? टोटल मार्क्स पण मला कंपल्सरी करायचे नाहीये आणि ॲज इट इज क्रिएट करायचं आहे. सो मी याला कॉलम अॅनोटेशन एम्प्टी ठेवणार. समजलं? मुद्दाम मी काय केलंय, 1 2 3 तीन ऍट्रिब्यूट पैकी एकालाच कॉलम सेट केलाय, बाकीच्या पहिल्या आणि लास्टला सेट नाही केला. त्यावेळेस बिहेवियर काय होतं, फरक काय पडतो आपण पुढे बघणार आहे. समजलं? हाऊ टू यूज अ कोड फर्स्ट अप्रोच. पहिला आपल्याला क्लास लिहायचे आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला, आपण जो क्लास लिहिलाय त्याच्यावर डायरेक्ट आपण अॅनोटेशन्स अप्लाय केले, व्हॅलिडेशन वाले और अदर वाले. ह्याचा बेनिफिट काय होतो, एमव्हीसी मध्ये मला क्रिएट ऑपरेशन करताना, क्रिएट इन्सर्ट ऑपरेशन करताना एक सेपरेट नवीन क्लास लिहावा लागायचा व्हॅलिडेशन वाला. आपले हे रेडीमेड क्रिएट झालेले कॉलम प्रॉपर्टी आहेत त्यांना कॉपी करून त्या क्लासमध्ये टाकावं लागायच्या आणि त्याच्यावर अॅनोटेशन अप्लाय करावं लागायचे, रिक्वायर्ड रेंज टाईपचे अॅनोटेशन्स. आठवत आहे? इथं त्याची गरज नाही, डायरेक्ट माझ्या क्लासवरच मी अॅनोटेशन्स अप्लाय करणार आहे. दोन दोन क्लास मला क्रिएट करायची गरज नाही. ह्याचा बेनिफिट काय झाला, व्हॅलिडेशन वाल्या क्लासमध्ये डेटा घ्या, इकडल्या क्लासमध्ये मॉडेलच्या कॉपी करा आणि मग डेटाबेसकडे सेंड करा. ही स्टेप आपली वाचली. समजलं? आपला क्लास क्रिएट झाला, पहिला क्लास क्रिएट केला. सॉरी, याच्या आधी आपल्याला काय करायचं होतं, ऍक्च्युली हे पॅकेजेस इन्स्टॉल करायचे होते. बघूया, तरी आपण मॉडेल क्लास क्रिएट केला. त्याच्यानंतर आपल्याला कोड फर्स्ट अप्रोचसाठी हे 3 पॅकेजेस मस्ट आहेत. कोणता? मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर डॉट एसक्यूएल सर्व्हर. सेकंड वन, मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर डॉट टूल्स अँड मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर डॉट डिझाईन. ओके, सो हे 3 पॅकेजेस आपण ऍड करून घेणार. पहिला काय करा, सिंपल तुमचा प्रोजेक्ट बिल्ड करून घ्या, सेव्ह करून घ्या पहिल्यांदा प्रॉपरली. त्यानंतर डिपेंडन्सीज, राईट बटन क्लिक, बिल्ड व्हायला लागला, अजून बिल्ड झाला नाही. डिपेंडन्सीज, राईट बटन क्लिक, मॅनेज न्यू गेट पॅकेजेस. नाउ गो टू ब्राउज आणि इथे काय करायचं आपल्याला, मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर, एंटिटी फ्रेमवर्क कोर कंपल्सरी डॉट, आता यामधलं आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे एसक्यूएल सर्व्हर. सो मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर डॉट एसक्यूएल सर्व्हर हा वाला सिलेक्ट करा. यामध्ये जे लेटेस्ट पॅकेज आहे ॲज इट इज ते पॅकेज इन्स्टॉल करून टाका. ओल्ड वाला पॅकेज तुम्ही जर इन्स्टॉल करायला गेला, बऱ्याच वेळा तिथं इन्स्टॉलेशनला एरर येतो, इश्यूज होतात क्रिएट. सो लेटेस्ट जे आहे पॅकेज ॲज इट इज इन्स्टॉल करा. तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केला 8 मध्ये, म्हणून 8 वालाच पॅकेज व्हर्जन इन्स्टॉल करावा असा काही नियम नाहीये. तुम्ही लेटेस्ट वाला टाकलं तरी ते काम करतं. काही वेळा काय होतं, प्रोजेक्ट 8 मध्ये आणि मी एसक्यूएल सर्व्हरचा व्हर्जन 8 इन्स्टॉल करायला गेलो, ते मॅच होत नाही आणि एरर देतो तो, कारण ते अपग्रेड करताना काहीतरी इश्यू झालेले असतात त्यामध्ये.
त्यामुळे सिम्पली जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे ते लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करा. एक झाला एसक्यूएल सर्व्हर. हा काम काय करतो, एंटिटी फ्रेमवर्कला बॅकएंडला ऑटोमॅटिक क्वेरी जनरेट करायला हा फ्रेमवर्क हेल्प करतो. समजतोय? जो तुमचे आपण आपल्याला माहित आहे एंटिटी फ्रेमवर्क हा कुठल्या फ्रेमवर्कवर कशाच्या बेसवर काम करतो, तो edu.net डिस्कनेक्टेड आर्किटेक्चरच्या बेसवर हा काम करतो. त्याचा मेन बेस edu.net डिस्कनेक्टेड आर्किटेक्चर आहे. म्हणजे आपण यूज केलं बघा एसक्यूएल कनेक्शन कॉन, एसक्यूएल डेटा अडॅप्टर, एसक्यूएल कमांड बिल्डर, डेटा सेट, हे सगळे जे क्लासेस आहेत हे क्लासेस तुमचा एंटिटी फ्रेमवर्क इंटरनली वापरतो. ते यूज करायला हा एसक्यूएल सर्व्हर फ्रेमवर्क तुम्हाला हेल्प करणार आहे. समजलं? पहिला वाला झाला एसक्यूएल सर्व्हर. सो सेकंड वाला कोण आता, टूल्स. टूल्स वाला सर्च केला. हा जो पहिला आलेला आहे टूल्स ॲज इट इज लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल केलं. हा ॲक्सेप्ट. हे इन्स्टॉल झालं की इथं साईन चेंज होऊन जाईल. इथे चेक हे बघा ते चेकमार्क आला म्हणजे ते इन्स्टॉल झालेलं आहे. हा ग्रीन चेकमार्क दिसतो बघा. त्यानंतर पुढचा आहे आपला डिझाईन. थर्ड पॅकेज इन्स्टॉल केलं. आता इथं चेकमार्क नाही आहे, इन्स्टॉल सक्सेसफुल झालं इथे चेकमार्क येईल. तर इथे चेकमार्क येऊ द्या व्यवस्थित. त्यानंतर काय करा, याला क्लोज करून टाका. पुन्हा एकदा प्रोजेक्ट तुमचा बिल्ड ऑर रिबिल्ड करून घ्या. बिल्ड ऑप्शनमध्ये बिल्ड सोल्युशन, रिबिल्ड सोल्युशन, क्लीन सोल्युशन, या तीनचं मिनिंग काय आहे, वर्किंग काय आहे हे एकदा नेटवर्क स्टडी करून घ्या. कारण इंटरव्ह्यूला याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिल्ड अँड रिबिल्ड, व्हॉट इज अ यूज ऑफ क्लीन. ओके, हे सांगता आलं पाहिजे कारण हा बेस आहे तुमच्या .NET कोडिंग मधला, तो माहित पाहिजे. ओके ना. आता आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली इन्स्टॉलेशनची. तर ह्यांचं मिनिंग सांगितलं इथं. टूल्स काय काम करतो, डिझाईन काय काम करतो, त्याचं वर्किंग काय आहे इथं सांगून ठेवलेलं आहे. सेकंड स्टेप, आपला क्लास क्रिएट करून घेतला आपण आणि मग काय केलं, डीबी कॉन्टेक्स्टचा जो क्लास होता आपल्याला, जो रेडीमेड मिळायचा कोणाकडून, एंटिटी फ्रेमवर्क कडून MVC मध्ये, तो आता मला मॅन्युअली लिहायचा आहे. समजतोय? आता उलटी प्रोसेस सुरू झाली आहे. मी टेबल नाही क्रिएट करणार, सेकंड स्टेप क्रिएट करणार, लिहिणार, ऑटोमॅटिक मला टेबल क्रिएट करून मिळेल. ओके, सो आता हा क्लास कसा क्रिएट करायचा, तुमच्या क्लासला काय पण नाव द्या, पण त्याचा पॅरेंट कोण पाहिजे, डीबी कॉन्टेक्स्ट क्लास पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी काय आहे, तुमच्या क्लासमध्ये एक कन्स्ट्रक्टर लिहायचा आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ओके, त्या कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर काय पास करायचंय, डीबी कॉन्टेक्स्ट ऑप्शन्स नावाचा क्लास आहे, त्याचा रेफरन्स व्हेरिएबल. सो डीबी कॉन्टेक्स्ट ऑप्शन्स इन ब्रॅकेट क्लास नेम. कोणतं क्लास नेम, जो तुम्ही तुमचा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास क्रिएट केलेला आहे तो ऍज अ स्क्वेअर ब्रॅकेट अँग्युलर ब्रॅकेट मध्ये पास करायचा. आणि मग हा जो पॅरामीटर आहे ऑप्शन्स, मग याला तुम्ही नाव काही पण द्या, ते पॅरामीटर पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला पास करायचं. कन्स्ट्रक्टर चेनिंग हा वर्ड आपण शिकलोय, तो इथं वापरलेला आहे. मग हा बेस कोण असणार आहे, दॅट वन डीबी कॉन्टेक्स्ट क्लास. आणि हा आपला ऑप्शन ऍक्सेप्ट करेल. म्हणजे कोण ऍक्सेप्ट करेल, तुमच्या ह्या डीबी कॉन्टेक्स्ट क्लासचा डीबी कॉन्टेक्स्ट ऑप्शन नावाचा ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट करेल. समजतोय? मग ह्याचा यूज कुठे होतो, तर तुमच्या डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करायला, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, व्हेरिफायर सगळं करायला हा इंटरनली हेल्प करतो. समजलं? सो डीबी कॉन्टेक्स्ट क्लासमध्ये तुमच्या पहिला एक कन्स्ट्रक्टर लावणार आहे, तो ऍक्सेप्ट करणार आहे डीबी कॉन्टेक्स्ट ऑप्शनचा पॅरामीटर. पुढची स्टेप काय यामध्ये, क्रिएट वन डीबी सेट प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी काय असेल, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेवढे काही टेबल्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही क्रिएट केलेले क्लासेस आहेत. आता इथं आपण एक स्टुडंटचा क्लास क्रिएट केलाय. समजा ऍज्युम करा स्टुडंट मध्ये आपण डिपार्टमेंट नावाचं एक प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि मी डिपार्टमेंटचं पण टेबल बनवलेलं आहे. समजतोय? फॉरेन की रिलेशनशिपसाठी डिपार्टमेंट टेबलमध्ये 1 फॉर CSE, 2 फॉर मेकॅनिकल, 3 फॉर IT, 4 फॉर ENTC असे आहेत. आणि मला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये
लिस्ट दाखवायची आणि त्यांचा आयडी स्टुडंटच्या प्रॉपर्टीमध्ये घ्यायचा आहे. सो माझ्याकडे किती टेबल झाले? 2 टेबल झाले. सो प्रत्येक टेबलसाठी मला इथे एक डीबी सेट क्रिएट करावा लागेल. इन शॉर्ट, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेवढे टेबल आहेत प्रत्येक टेबलचा एक डीबी सेट प्रॉपर्टी क्रिएट होईल. हा डीबी सेट काय करतो? पब्लिक डीबी सेट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे ती पब्लिक पाहिजे, त्याला सेट गेट आला पाहिजे. ओके, त्यापुढं हा डीबी सेट काय करेल? तुम्ही जो क्लास क्रिएट केलेला आहे त्या क्लासचं नाव अँग्युलर ब्रॅकेटमध्ये टी मध्ये ऍक्सेप्ट करेल तो. हा जेनेरिक टाईपचा आहे. आणि इथं तुमच्या टेबलचं नाव आहे. सो हे जे नाव असेल या नावानं तुमचा एक टेबल क्रिएट होणार आहे. समजलं? या नावाने टेबल नाही क्रिएट होत. कोणाच्या नावाने टेबल क्रिएट होतो? स्टुडंट्स नावाने टेबल क्रिएट होतो. सो इथं तुम्हाला टेबलचं जे नाव द्यायचं आहे ते नाव इथं सेट करा. हे कळालं? डीबी कॉन्टेक्स्ट क्लासचं काम लिहायचं. आता ह्या स्टेप एकदाच प्रॅक्टिस केल्यावर लक्षात राहत नाही. तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 प्रोजेक्ट क्रिएट करावे लागतील. प्रत्येक स्टेप 1 बाय 1 लिहायची, टाईप करून व्हायची, लिहायची, टाईप करून व्हायची. मग हळूहळू लक्षात राहायला सुरुवात होईल. समजतोय? सुरुवातीला थोडंफार लक्षात येईल, थोडंफार डोक्याच्या वरनं जाईल. त्यामुळे ही पीपीटी बाजूला ठेवा किंवा लिहून ठेवा पेजवर, स्टेप 1 स्टेप 2 व्यवस्थित स्वच्छ अक्षरात स्पेलिंग मिस्टेक न करता बघून टाईप करा. पहिला प्रोजेक्ट क्रिएट करा, क्लोज करून टाका. दुसरा प्रोजेक्ट क्रिएट करा, न बघता करायचा प्रयत्न करा. आठवलं नाही? परत बघा स्टेप, परत क्रिएट करा. समजतोय? हळूहळू तुमच्या लक्षात राहायला सुरुवात होईल. पण हे कधी प्रॅक्टिस केल्यावर मॅक्झिमम, नाहीतर लक्षात राहत नाही. कारण ह्या स्टेप खूप आहेत, प्रत्येक स्टेप छोटी आहे पण जास्त आहेत आणि आयुष्यात पहिला याच्या आधी आपण कधीच केलेलं नाहीये, त्यामुळे लक्षात राहत नाही. ह्या प्रॅक्टिस केल्या मग तुम्हाला एमव्हीसी आवडणार नाही, कोर म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट व्हायला सुरुवात होते. समजतोय? कारण ह्यामध्ये बरेचसे इश्यूज एमव्हीसीचे सॉल्व्ह केलेले आहेत. ओके नाव. सो आपण काय केलेलं आहे? क्लास क्रिएट केलेला आहे स्टुडंट. आता आपल्याला पुढचा कुठला क्लास क्रिएट करायचा आहे? डीबी कॉन्टेक्स्ट वाला. सो या क्लासला मी नाव दिलं माय स्टुडंट डीबी कॉन्टेक्स्ट. आता हे डीबी कॉन्टेक्स्ट वर्ड सफिक्स देणं मॅन्डेटरी नाहीये, पण मला लगेच समजेल ना माझ्या लिस्टमध्ये ए क्लास आहे, बी क्लास आहे, सी क्लास आहे. यातला डीबी कॉन्टेक्स्ट वाला क्लास कोण आहे आणि नॉन डीबी कॉन्टेक्स्ट वाला क्लास कोणता आहे कसं कळणार मला? म्हणून मी त्याच्यामध्ये डीबी कॉन्टेक्स्ट वर्ड टाकलेला आहे. तुम्हाला टाकू वाटतं टाका, नसेल टाकायचं तर टाकू नका, पण लगेच सापडलं पाहिजे आपल्याला सर्चिंग करताना. सो मी सफिक्स काय केलाय? डीबी कॉन्टेक्स्ट वर्ड टाकलाय. फक्त मॅन्डेटरी काय आहे? ह्या क्लासला पॅरेंट मला द्यावं लागेल. कोण द्यावं लागेल? डीबी कॉन्टेक्स्ट. ओके, मग हा डीबी कॉन्टेक्स्ट एरर देतोय. मग आपण काय करणार? याचं पॅकेज इथं इम्पोर्ट करणार. समजलं? युजिंग मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर. त्याच्यामध्ये हा तुमचा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास अवेलेबल आहे. पुढची स्टेप काय आहे? आपण जो क्लास क्रिएट केलेला आहे त्याचा कन्स्ट्रक्टर आपल्याला लिहायचा आहे, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर. तो कन्स्ट्रक्टर लिहायची शॉर्टकट की कुठली? CTOR. सॉरी, कंट्रोल Z इथं CTOR डबल टॅब कन्स्ट्रक्टर केलेला. पण हा पॅरामीटर डिफॉल्ट वाला आहे. मला पॅरामीटर पाहिजे. कोणता पाहिजे? डीबी कॉन्टेक्स्ट ऑप्शन्स. 2 आहेत, एक जेनेरिक एक नॉन जेनेरिक. आपल्याला जेनेरिक वाला यूज करायचा आहे. सो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी काय देणार इथं? माझा जो क्लास क्रिएट केलेला डीबी कॉन्टेक्स्टचा ॲज इट इज त्याचं नाव इथे मला द्यायचं. सो जनरली तुम्ही जर ऑब्झर्व केला, डेव्हलपर लोक कोड कॉपी पेस्ट करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात. का बरं? एवढं मोठं नाव टाईप करताना माझं स्पेलिंग मिस्टेक झाली, फ्युचरमध्ये मला प्रॉब्लेम येणार आहे मायग्रेशन करताना. सो जनरली काय करा? कॉपी करा आणि पेस्ट करा, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नाही होणार. ओके, देन ऑप्शन्स, पॅरामीटर नेम दिला. आता मग काय करायचं? हा पॅरामीटर मला पॅरेंटला पास करायचा आहे. सो बेस इन ब्रॅकेट ऑप्शन्स. समजलं? इथपर्यंत कोणता डाऊट आहे का? काही इश्यू आहे का? इझी आहे इथपर्यंत. आणि हा फक्त कन्स्ट्रक्टर क्रिएट करून सोडून द्यायचा आहे, याला बाकीचं आपल्याला काहीच करायचं नाही. समजलं? हा कन्स्ट्रक्टर कशासाठी लागतो? तर हा कन्स्ट्रक्टर लागतो आपल्याला, आपण जो डीबी कॉन्टेक्स्टचा जो डीबीओ ऑब्जेक्ट क्रिएट करतो का, तो वाला हा आपल्याला क्रिएट करून देईल. समजलं? ते जेवढे टेबल आहेत प्रत्येकासाठी जेवढे तुम्ही ते क्लास लिहिणार आहे
त्या प्रत्येक क्लाससाठी एक डीबी सेट क्रिएट करायचा. 10 टेबल आहेत, सो 10 मला क्लासेस द्यावे लागतील. प्रत्येक क्लाससाठी एक डीबी सेट म्हणजे 10 डीबी सेट मला प्रॉपर्टी बनावं लागतील. समजलं? सो PROP टॅब इनच्या ऐवजी मी काय म्हणणार इथं डीबी सेट अँग्युलर ब्रॅकेटमध्ये. कोणत्या टेबलला हा मॅप करायचा आहे? स्टुडंटसाठी. सो मी स्टुडंट क्लास दिला इथं आणि इथं आपल्या स्टुडंट टेबलसाठी स्टुडंट्स नावाने डीबी सेट क्रिएट केला. ओके, सेम वाटलं मी काय करतो स्टुडंट्स DBL स्टुडंट्स म्हणतो. ओके, नाव सेव्ह. इथं तुम्हाला डाऊट आहे का? सोपं आहे. देन सेकंड स्टेप आपली झाली कंप्लीट. पहिली स्टेप पॅकेजेस इम्पोर्ट करणं, सेकंड स्टेप क्लास लिहिणं आणि त्याचा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास क्रिएट करणं. पुढची स्टेप आता या डीबी कॉन्टेक्स्ट क्लास काय आहे, त्याचं कसं काम करतो, ही सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ही तुमच्या इंटरव्ह्यूसाठी महत्वाची आहे. एकदा वाचून डिटेलमध्ये प्रॅक्टिस करून ठेवा. पुढची स्टेप का आता आपल्याला इथं कनेक्शन स्ट्रिंग क्रिएट करायचे. कनेक्शन स्ट्रिंग कुठं क्रिएट करायचे? ऍप सेटिंग्स डॉट जेसन नावाच्या फाईलमध्ये. आता ही फाईल कुठल्या टाईपची? जेसन. आपण जेसन बघितलेलं आहे. जेसनचं फीचर काय आहे? जेसन मधल्या जेवढ्या काही कंटेंट आहे क्लासमधला, हा कंटेंट की व्हॅल्यू पेअर मध्ये स्टोअर केलेला असतो. आणि जेसनच्या सगळ्या की या कंपल्सरी स्ट्रिंग असतात. व्हॅल्यू मे बी ऑब्जेक्ट, मे बी इंटिजर व्हॅल्यू, मे बी नॉन इंटिजर व्हॅल्यू, सॉरी प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह, एनी टाइप ऑफ व्हॅल्यू. पण की मात्र कंपल्सरी स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच जेसन मध्ये वापरावं लागते. ओके, सो ओपन युअर ऍप डॉट सेटिंग्स डॉट जेसन फाईल. इथं आलो प्रोजेक्टमध्ये. बरोबर कुठं आहे? ऍप डॉट जेसन, ऍप सेटिंग्स डॉट जेसन, सेकंड लास्ट वाली दिसते. इथं याला डबल क्लिक करा, ही तुमची जेसन फाईल क्रिएट होऊन जाईल. इथं काय करा, या अलाउड होस्ट स्टार केलाय याच्या वर एकदा एंटर की मारून इथं तुमचा नवीन की व्हॅल्यू पेअर टाका. कोणती? मी जर कंट्रोल स्पेस बार मारला, माझ्याकडे दोन तरी इथं कीज दिलेले आहेत. एक आहे कनेक्शन स्ट्रिंग. याच्या आतमध्ये आता मला एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, जो कर्ली ब्रेस ओपन क्लोज दिला आपल्याला. याच्यामध्ये काय करणार आपण? पहिल्यांदा देणार इथं तुमच्या कनेक्शन स्ट्रिंगचं नाव. सो माय कॉन STR कनेक्शन स्ट्रिंगला नाव दिलं आपण, सॉरी कोलन. आता तुमची कनेक्शन स्ट्रिंगची जी काही ही असेल, काय म्हणतो आपण, कनेक्शन स्ट्रिंग अख्खी इथं कॉपी पेस्ट करा. किंवा यामध्ये फक्त आपल्याला 3 प्रॉपर्टी सेट करायचे. कोणकोणत्या बघा. पहिली आहे डेटा सोर्स सेमीकोलन, इनिशियल कॅटलॉग सेमीकोलन, इंटिग्रेटेड सिक्युरिटी ट्रू, आणि लास्ट जो आहे ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट तो ट्रू राहणार. इंटिग्रेटेड सिक्युरिटी ट्रू ठेवायची. म्हणजे आपल्याला फक्त 2 सेटिंग करायचे. कोणत्या? डेटा सोर्स इक्वल टू व्हॅल्यू सेमीकोलन इनिशियल कॅटलॉग इक्वल टू व्हॅल्यू. आता या डेटा सोर्स आणि इनिशियल कॅटलॉग यांचं मिनिंग काय आहे? तुमचा जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसच्या सर्व्हरचं नाव म्हणजे डेटाबेस सोर्स नेम. ओके, इनिशियल कॅटलॉग काय आहे? तर त्या सर्व्हरवर तुम्ही जे डेटाबेस क्रिएट करणार आहे त्या डेटाबेसचं नाव. कळलं? सो तुमच्या डेटाबेसचं जे नाव आहे सर्व्हरचं, ते जर नाव पाठ नसेल, सिम्पली काय करा, गो टू SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. लॉगिनचं एक पेज ओपन होऊन जाईल. हे पेज ओपन झालं. या पेजवर जे सर्व्हर नेम आहे हे सर्व्हर नेम ऍज इट इज कॉपी करून घ्या, याला कॅन्सल करून टाका. समजलं? गो हिअर. सो आपल्याला डेटा सोर्स नेम मिळाला. सो डेटा सोर्स इक्वल टू डेटा सोर्स नेम कॉमा. पहिला झाला डेटा सोर्स नेम. पुढचं कोण आहे? इनिशियल कॅटलॉग. आता मला माझ्या डेटाबेसमध्ये, सॉरी माझ्या सर्व्हरवर कोणत्या नावानं डेटाबेस क्रिएट करायचा आहे? गिव्ह दॅट नेम. सो इनिशियल कॅटलॉग, स्पेलिंग फक्त मॅच झाला पाहिजे.
इक्वल टू आपल्याला कॅटलॉग बनवायचा आहे जून जुलै कोर डीबी अंडरस्कोर आज तारीख किती आहे 8 मे 8/5/25 ओके. आपल्या सर्व्हरचं नाव आहे इथे कॉपी केलेलं आणि त्या सर्व्हरच्या आतमध्ये माझा डेटाबेसचं नाव आहे जून जुलै कोर डीबी अंडरस्कोर 8/5/25 हे समजलं. आणि ह्या पुढच्या दोन प्रॉपर्टी आहेत ज्या तुमच्या इंटिग्रेटेड सिक्युरिटी इक्वल टू ट्रू आणि ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट ट्रू ॲज इट इज ठेवून टाकायचं. इंटिग्रेटेड सिक्युरिटी इक्वल टू ट्रू सेमीकोलन ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट इक्वल टू दॅट्स इट. हे समजलं. आपण काय केलंय डेटा सोर्स तो दिला. आता जर काही जणांना हा थोडा इश्यू वाटतोय त्यावेळेस काय करा, आपण जो edu.net ला काम केलं बघा कनेक्शन स्ट्रिंग कॉपी पेस्ट केली ती कनेक्शन त्याप्रमाणे कनेक्शन स्ट्रिंग कॉपी करा. कसं करा, सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये जावा, तुमचा जो काही डेटाबेस आहे त्याला एकदा कनेक्ट करून घ्या, राईट बटन क्लिक करून प्रॉपर्टी मध्ये जा आणि इथनं कनेक्शन स्ट्रिंग कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. फक्त काय आहे, जर तुम्ही ऑलरेडी एक्झिस्ट डेटाबेस टाकला तर तो डेटाबेस नवीन क्रिएट नाही करणार, त्याच्यामध्ये टेबल्स क्रिएट करेल. इथं हा सिंपल फंडा वापरतो. डेटाबेस एक्झिस्ट आहे, ही विल यूज दॅट डेटाबेस. टेबल एक्झिस्ट आहे, ही विल मॉडिफाय दॅट टेबल. समजतो. जर डेटाबेस एक्झिस्ट नाहीये, ही विल क्रिएट न्यू डेटाबेस. समजा डेटाबेस एक्झिस्ट आहे पण टेबल एक्झिस्ट नाहीये, ही विल क्रिएट अ न्यू टेबल. कळालं. त्यामुळे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही रेडीमेड क्रिएट केलेला डेटाबेस आणि टेबल वापरणार आहे का नवीनच क्रिएट करणार आहे. जर नवीन क्रिएट करायचं आहे, गिव सर्व्हर नेम अँड न्यू टेबल नेम, सॉरी न्यू डेटाबेस नेम, तो नवीनच फ्रेश डेटाबेस क्रिएट करेल. समजलं. सो आपल्या कनेक्शन स्ट्रिंगचं नाव काय आहे, मायकॉन एसटीआर. इकडे काय डाऊट आहे कोणाला. नाव सेव्ह. स्टेप नंबर 3 कंप्लीट झाली. नाव स्टेप नंबर 4. आता काय करायचंय, आपण जी कनेक्शन स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे ती कनेक्शन स्ट्रिंग आपल्याला रजिस्टर करून घ्यावी लागेल. म्हणजे ज्या वेळेस माझा हा जो डीबी कॉन्टेक्स्ट आहे हा ऑब्जेक्ट क्रिएट करायला सुरुवात करेल इंटरनली ऑटोमॅटिक, त्याला कनेक्शन स्ट्रिंग सापडली पाहिजे कनेक्शन क्रिएट करायला. ती कुठून मिळते, तर आपल्या स्टेप नंबर 4 वरून मिळते. सो जी कनेक्शन स्ट्रिंग तुम्ही क्रिएट केलेली आहे ॲप सेटिंग डॉट जेसन मध्ये, ती इथं मला रजिस्टर करून घ्यावं लागेल. कुठं, program.cs नावाच्या फाईलमध्ये. ती कुठं रजिस्टर करायची, builder.services.add controllers with views ह्या लाईनच्या नंतर आणि ऍप इक्वल टू builder.build या लाईनच्या वर. म्हणजे ह्या 2 लाईनच्या मध्ये मी काय करेन, या माझ्या 3 लाईनचा कोड ऍड करेन. समजलं. सो पहिला आहे प्रोव्हायडर इक्वल टू builder.services.build service provider. So first go to program.cs. इथे काय सांगितलंय, where app equal to builder.build याच्या वर आणि ह्या लाईनच्या खाली. म्हणजे ह्या इथं आपल्याला हा कोड या 2 लाईनच्या बिटवीन आपला ऍड करायचा. समजलं. ह्या इथं प्रत्येक लाईनला मिनिंग आहे, सिक्वेन्सला मिनिंग आहे. सिक्वेन्स जर चुकला तुमचा कोड काम नाही करत. त्यामुळं या 2 लाईनच्या मध्येच कोड आपल्याला लिहायचा आहे तो तरच प्रॉपरली काम करेल. ओके. सो पहिली लाईन कुठली आहे, where provider equal to builder.services.build service provider. So where provider equal to builder.services.build service provider. पहिली लाईन आपली बिल्ड सर्व्हिस प्रोव्हायडरची ऍड झाली. सेकंड काय आहे, आता कॉन्फिग करायचं आपल्याला. सो कॉन्फिग इक्वल टू प्रोव्हायडर डॉट गेट रिक्वायर्ड सर्व्हिसेस आय कॉन्फिगरेशन, वेअर कॉन्फिग
ठीकच आहे ना. प्रोव्हायडर डॉट गेट रिक्वायर्ड सर्व्हिसेस डॉट गेट रिक्वायर्ड सर्व्हिस अँग्युलर ब्रॅकेटमध्ये आय कॉन्फिगरेशन. ओके, आय कॉन्फिगरेशन याचं पॅकेज तो ऍड करून घेईल वरती. मायक्रोसॉफ्ट डॉट एक्सटेन्शन डॉट कॉन्फिगरेशन तो ऍड करून घेईल. सेकंड लाईन झाली. तिसरी लाईन काय आता, बिल्ड. आता ही लाईन सगळ्यात महत्वाची. ह्या लाईन वरनं काय होतं, तुम्ही जी कनेक्शन स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे ती कनेक्शन स्ट्रिंग इंटरनली लिंक होते. सो बिल्डर डॉट सर्व्हिसेस डॉट ऍड डीबी कॉन्टेक्स्ट. सो बिल्डर डॉट सर्व्हिसेस डॉट ऍड डीबी कॉन्टेक्स्ट. या डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये कोणता, जो मी माझा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास क्रिएट केलेला बघा, ह्या क्लासचं नाव इथं मला द्यावं लागेल. कॉपी पुट दॅट युअर डीबी कॉन्टेक्स्ट क्लास नेम. ओके, देन आता याच्या ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन आपल्याला लिहायचं आहे. कोणतं, आयटम एरो आयटम डॉट यूज एसक्यूएल सर्व्हर इन ब्रॅकेट कॉन्फिग डॉट गेट कनेक्शन स्ट्रिंग. आपला जो कॉन्फिग आहे तो कॉन्फिग डॉट गेट कनेक्शन स्ट्रिंग. आता ह्यामध्ये मला कनेक्शन स्ट्रिंग पास करायची. कोणती कनेक्शन स्ट्रिंग, ऍप आपला ऍप सेटिंग्स डॉट जेसन मध्ये जे काय आपण कनेक्शन स्ट्रिंग ऍड केली आहे ती वाली ऍज इट इज नेम कॉपी करा आणि हे नेम डबल कोट मध्ये पुट करून सेव्ह करा. आता इथं काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही काय करता, तुमचा एक सर्व्हर मेन सर्व्हर जो असतो प्रोजेक्टचा तो ऑनलाईन असतो आणि टेस्टिंगसाठी तुम्ही काय करता, तुमच्या मशीनवर पण एक सर्व्हर इन्स्टॉल केलेला असतो तुमचा आणि त्याच्यामध्ये सेम रिप्लिका क्रिएट केलेली असते, टेबल्स क्रिएट केलेले असतात आणि क्रेड ऑपरेशन टेस्टिंग करत असतात. म्हणजे तुमच्याकडे काय होईल, ह्या कनेक्शन स्ट्रिंग दोन येतील. समजतोय, एक तुमच्या लोकल डीबीची आणि एक तुमच्या प्रोजेक्टची ऑनलाईन वाली जो नेटवर इन्स्टॉल केलेला असणार आहे सर्व्हरवर. सो टेस्टिंग करताना आपली लोकल वाली वापरायची आणि एकदा टेस्टिंग होऊन होस्टिंग झालं त्यावेळेस होस्टिंग करताना कनेक्शन स्ट्रिंग बदलायची, ना नेम बदलायचा आणि तुमचं जे ऑनलाईन वाला सर्व्हर आहे ते नेम ठेवायचं. फरक कळतोय. सो इथं तुम्ही काय करणार, कनेक्शन स्ट्रिंग मध्ये ही लाईन मल्टिपल लिहिणार आहे, एक लोकल वाली आणि एक ग्लोबल वाली. होस्टिंगच्या वेळेस तुम्हाला कनेक्शन स्ट्रिंग कॉपी करून मिळते रेडीमेड, ती फक्त कॉपी पेस्ट करायची. ओके, चौथी स्टेप समजली. आफ्टर दॅट पाचवी स्टेप. आता आपला हा जो रेडी झालेला क्लास आहे डीबी कॉन्टेक्स्ट क्लास आहे, यांचा यूज करून आपल्याला डेटाबेस क्रिएट करायची आणि अपडेट करायची, क्वेरी फायर करायची, कमांड फायर करायची. ती कमांड कशी फायर करायची, तुमच्या न्यूगेट पॅकेज मध्ये पॅकेज मॅनेजरचा कन्सोल मिळतो तुम्हाला. आपण पॅकेज इन्स्टॉल केलते, कुठे कसे केलते इन्स्टॉल, ग्राफिकली यूज केलता, राईट बटन क्लिक केलता, ऍड न्यूगेट पॅकेजेस म्हणून ग्राफिकली ओपन केलता. त्याच्याऐवजी तुम्हाला कन्सोलवर पण पॅकेज इन्स्टॉल करता येतो. ओके, सो तो कसा करणार आपण इन्स्टॉल, फर्स्ट गो टू टूल्स मेनू. आपला जो वर मेनू बार आहे त्यामध्ये टूल्स मध्ये जायचं, त्याच्या आतमध्ये सब मेनू आहे कोणता, न्यूगेट पॅकेज मॅनेजर नावाचा, आणि त्याच्या आतमध्ये पॅकेज मॅनेजर कन्सोल नावाचा ऑप्शन आहे. पुढे जायचं पहिल्यांदा ह्या मेनू बार मध्ये टूल्स मध्ये सब मेनू कोणता आहे, न्यूगेट पॅकेज मॅनेजर. आता याच्यामध्ये बघा तीन ऑप्शन्स आहेत, एक कन्सोल बेस आहे, एक आहे ग्राफिकली फ्रॉम सोल्युशन. हा जर ओपन केला तर आपला तो एक विंडो ओपन होते बघा, ही विंडो. आणि दुसरं काय आहे, कन्सोल बेस म्हणजे काय, तुम्हाला इथे खाली एक कन्सोल मॅनेजर ओपन होऊन जाईल. जसं आपलं कमांड प्रॉम्प्ट असतो ना ब्लॅक वाला, तसा व्हाईट वाला कमांड प्रॉम्प्ट ओपन झाला. आता इथं आपल्याला दोन कमांड एक्झिक्यूट करायचे. कोणकोणत्या बघा, पहिली कमांड आहे ऍड डॅश मॅनेजर मायग्रेशन युअर मायग्रेशन नेम. ही लाईन ज्यावेळेस मी एक्झिक्यूट करेन आणि माझा प्रिव्हियस कोड जर प्रॉपर असेल, माझ्यासाठी या नावाची एक क्लास फाईल क्रिएट होऊन जाईल. तुम्ही नाव काय पण द्या, नो प्रॉब्लेम. आणि त्या क्लास फाईल मध्ये काय होतं, एक अप आणि डाऊन नावाची दोन
कमांड्स क्रिएट होतात. हे काय करतात, प्रॉपर्टी क्रिएट होतात. त्या प्रॉपर्टी काय करतात, तुमच्या क्लास फाईलची एक टेबल क्रिएट करायची प्रोसेस त्यामध्ये लिहितात. समजलं? आणि ही फाईल जर ॲक्युरेट असेल, परफेक्ट असेल, मी सेकंड कमांड एक्झिक्यूट करणार. कोणती? अपडेट डॅश डेटाबेस. मग ह्या फाईलचा यूज करून अपडेट डॅश डेटाबेस काय करेल, डेटाबेस क्रिएट करायचं काम करेल आणि त्याच्यामध्ये टेबल क्रिएट करायचं काम करेल. पहिली कमांड फक्त तुमच्या प्रोजेक्टमध्ये एक क्लास क्रिएट करून देते, डेटाबेससाठी लागणारे टेबल आणि डेटाबेस क्रिएट करायची कमांड एक्झिक्यूट करायला, कोड एक्झिक्यूट. पण याच्यानं तुमचा डेटाबेस मॉडिफाय होत नाही, म्हणजे तुमच्या सर्व्हरवर डेटाबेस क्रिएट होत नाही, टेबल पण क्रिएट होत नाही. सेकंड लाईन एक्झिक्यूट झाल्यावरच तुमचा डेटाबेस क्रिएट होईल. समजतोय? पण ह्या लाईनसाठी पहिली लाईननी सक्सेसफुल क्लास क्रिएट करणं मस्ट आहे. समजलं? सो कमांड काय आपली? ऍड डॅश मायग्रेशन अँड युअर मायग्रेशन क्लास नेम. ऍड डॅश मायग्रेशन then your migration class name. So June, July migration. मी माझ्या क्लासला काय पण नाव देऊ शकतो. आता बिल्ड स्टार्ट होऊन जाईल. यामध्ये फक्त एरर नाही आला पाहिजे. यात एरर आला की आपला डेटाबेस क्रिएट होणार नाही किंवा अर्धवट क्रिएट होईल. बिल्ड सक्सेस झाला म्हणजे आपला क्लास प्रॉपरली क्रिएट झालाय विदाउट एनी एरर. आता तुम्ही जर बघितलं इथं आपल्या फाईलचं नाव आहे आणि त्याचा पॅरेंट कोण आहे बघा, मायग्रेशन नावाचा क्लास त्याचा पॅरेंट आहे. यामध्ये तुम्ही जर बघितला एक डाऊन नावाची मेथड ओव्हरराईड झाली. ही डाऊन काय करते, तर तुमच्या डेटाबेसमध्ये टेबल्स क्रिएट करायचं काम करेल. हे बघा, त्याने एक टेबल क्रिएट केलाय. टेबलचं नाव काय आहे, सॉरी इथे अप नाव आहे आणि इथे डाऊन आहे बघा. अप काय करते, डेटाबेसकडे जाऊन डेटाबेस क्रिएट करेल, टेबल क्रिएट करेल, कॉलम क्रिएट करेल. डाऊन काय करते, तिकडले चेंजेस तुमच्या क्लासकडे इकडे माघारी आणते. समजतंय? सो या नावाचं एक टेबल क्रिएट होऊन जाईल. सी त्या टेबलमध्ये बघा कोणकोणते कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे रोल. टेबलमध्ये तो ऍड होईल. त्याचा डेटा टाइप काय मॅच होईल, इंटिजर. तो नलेबल आहे का, फॉल्स आहे. ट्रू असता तर तो अलाउ नल केला असता, फॉल्स आहे. आणि अनोटेशन काय आपल्याला केलं इथं, SQL सर्व्हर कोलन आयडेंटिटी कॉमा 1 कॉमा 1. आणि आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयडेंटिटी, इट इज अ ऑटो इन्क्रीमेंट. ओके. त्यानंतर स्टुडंट नेम कुठल्या टाईपचा आहे, माझ्या क्लास मधला तो स्ट्रिंग टाईपचा आहे, पण तो कशासाठी त्याचा डेटा टाईप काय होणार आहे, व्यार 50. आणि तो नलेबल आहे का, नाहीये, नॉट नल, अलाउड नाहीये. टोटल मार्क्स तो इंटिजर टाईपचा आहे, इंट डेटा टाईप आहे त्याचा, नलेबल फॉल्स. म्हणजे माझ्या टेबलमध्ये एवढे सगळे कॉलम्स ऍड होतील. त्याच्या खाली बघा कन्स्टेंट त्यांनी कुठला अप्लाय केलाय, आपल्या ह्या टेबलवर कोणता अप्लाय केलाय, टीबीएल डॉट प्रायमरी की. कुठल्या कॉलमवर अप्लाय केलाय, पीके अंडरस्कोर टीबीएल स्टुडंट्स. त्याने हा जो टीबीएल स्टुडंट्स आहे याच्यावर तो प्रायमरी की अप्लाय करेल. कोणावर, रोलवर. सो रोलवर एक प्रायमरी की अप्लाय केली. ते प्रायमरी की फक्त नाव दिले त्याने, कोणतं, पीके अंडरस्कोर टेबल्स नाव दिलेलं आहे. ओके. आपण बघूया ते तिकडे दिसतं आपल्या सगळ्याला. हे काय आलं. आता माझी पहिली कमांड सक्सेसफुल काम केली. यात जर एरर असेल, टेबल्स क्रिएट नाही होणार, डेटाबेस क्रिएट नाही होणार. हा सक्सेसफुल झालेला आहे. मग आपण काय करणार, पुढची कमांड एक्झिक्यूट करणार. कोणती, अपडेट डॅश डेटाबेस. सो गो हिअर, अपडेट डॅश डेटाबेस, हिट एंटर. आता हा अप आणि डाऊन यूज करून डेटाबेस क्रिएट करायला, अपडेट करायला सुरुवात करेल. लास्टला डन मेसेज येणं मस्ट आहे. हा डन मेसेज आला, तुमचा डेटाबेस ओके झाला,
टेबल ओके झाला आणि कॉलम्स पण ओके झाले. सो इथं आलो आपण डेटाबेस कडे. परत एकदा कनेक्टला क्लिक केला, कनेक्ट करून घेतला. चेक करा, गो बॅक टू युअर ॲप सेटिंग्स. आपल्या इनिशियल कॅटलॉगचं नाव काय? जून जुलै कोअर DB 8525. हा कोण आहे? डेटाबेसचं नाव आहे. सो इथं आलो आपण डेटाबेसमध्ये. चेक करा बरं सापडतोय का. जून जुलै कोअर DB 8525 सापडला. याच्या आतमध्ये टेबल्स. आता आपल्या टेबलचं नाव काय होतं? TBL स्टुडंट्स. चेक करा बरं. 2 टेबल मला क्रिएट करून मिळाले. पहिला आहे TBL स्टुडंट्स आणि त्याच्याबरोबर एक ऑटोमॅटिक टेबल क्रिएट होतो. त्या टेबलचं नाव काय बघा? EF मायग्रेशन हिस्ट्री. EF फॉर एंटिटी फ्रेमवर्क. मायग्रेशन एंटिटी फ्रेमवर्कने जे मायग्रेशनचे कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये तो हिस्ट्री मेंटेन करतो. म्हणजे त्याने तुम्ही किती वेळा टेबल्स क्रिएट केले, किती वेळा टेबल मॉडिफाय केले, नवीन कॉलम ऍड केलेत का, नवीन टेबल ऍड केलेत का, कन्स्ट्रेंट बदललेले आहेत का, प्रायमरी की काढून युनिक केलाय, युनिक काढून प्रायमरी की केलाय, एंटिटी फ्रेम आयडेंटिटी चेंज केलाय. जेवढे काही तुम्ही मॉडिफिकेशन करता टेबलवर, डेटाबेसवर, सगळ्यांची हिस्ट्री हा टेबल मेंटेन करतो. समजलं? म्हणजे ह्याच्यावरनं तुमच्या डेव्हलपर लोकांना बाकीच्या कळतं की याच्यामध्ये किती टेबलमध्ये मॉडिफिकेशन झालेले. ओके. सो सध्या हा टेबल इग्नोर करा. फोकस ऑन युअर टेबल TBL स्टुडंट्स. राईट बटन क्लिक, गो टू डिझाइन. चेक करा. आपला रोल नावाचा कॉलम क्रिएट झाला, स्टुडंट नेम नावाचा कॉलम क्रिएट झाला आणि टोटल मार्क्स नावाचा पण कॉलम क्रिएट झाला. याच्यावर आलो आपण इथं. प्रायमरी की कुठं असते? त्याच्यात रिलेशनशिप मध्ये असते का इंडेक्सेस अँड कीज वर असते? इंडेक्सेस अँड कीज मध्ये. चेक करा बरं प्रायमरी कीचं नाव काय आहे? PK_TBL स्टुडंट्स. जे मगाशी आपण बघितलं बघा, मायग्रेशनची एक फाईल क्रिएट झाली त्याच्यामध्ये प्रायमरी कीचं नाव हे वापरलं. समजलं? म्हणजे माझा टेबल सध्या रेडी आहे करंट ऑपरेशन्स करायला. हे कळलं? स्टेप नंबर 5. नाव स्टेप नंबर 6. आता काय करायचं इथं आपल्याला? ज्या कंट्रोलर मध्ये मला करंट ऑपरेशन करायचंय, मी काय करणार? ॲज युज्युअल प्रोजेक्टकडे येणार. फक्त जिथपर्यंत चेंज आहे तिथपर्यंत मी सांगेन. तिथून पुढं करंट ऑपरेशन तुम्ही ट्राय करा. पहिला काय केलं आपण? कंट्रोलरला गेलो. आता हे झालं तुमचा डेटाबेस क्रिएट झाला, त्यानंतर टेबल क्रिएट झाला, कॉलम पण क्रिएट झाला. आता मी काय करतो यामध्ये परत गेलो माझ्या स्टुडंट क्लासमध्ये. आता मला आठवलं की बाबा स्टुडंट क्लासमध्ये मला एखादा कॉलम नवीन ऍड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल कोणता ऍड करायचा? डेटा टाईप जनरली आपला वेगळा आला पाहिजे, स्ट्रिंग आणि इंटिजर सोडून. पर्सेंटेज फ्लोट येत आहे. ओके. PROP फ्लोट पर्सेंटेज. आणि आपण एक वाटलं सर काय करू इथं? इज ऍक्टिव्ह बुलियन ग्रुप. सो प्रॉपर्टी बुलियन इज ऍक्टिव्ह. म्हणजे काय होईल? त्यासाठी आपल्याला तिथं डेटा टाईप पण वेगळा घेऊन जाईल. सो आता मी नवीन ऑलरेडी माझा डेटाबेस क्रिएट आहे, टेबल पण ऑलरेडी क्रिएट आहे. आता मला हे 2 कॉलम त्यामध्ये ऍड करायचे. सो मी सेव्ह केला याला. आता 1 2 3 स्टेप तर मला करायची गरज नाही. डायरेक्ट मी काय करेन? लास्ट वाली स्टेप मायग्रेशन वाली रिपीट करेन. सो गो टू पॅकेज मॅनेजर कन्सोल. आता इथं पहिली वाली स्टेप कोणती? ऍड मायग्रेशन. आता फक्त मायग्रेशनच्या क्लासचं नाव बदला, काहीतरी नवीन नाव द्या. ओके. सो परत काय होईल? आता आणखीन एक नवीन मायग्रेशनचा क्लास क्रिएट होऊन जाईल. पण हा क्लास क्रिएट टेबल, क्रिएट डेटाबेस करणार नाही. हा आहे तो रेडीमेड डेटाबेस वापरेल, आहे तो प्रिव्हियसली क्रिएटेड टेबल वापरेल आणि त्यामध्ये तो काय करेल? फक्त सी. मगाशी डाऊन वाला कोड काय होता आपला? एम्प्टी होता.
हे बघा, डाऊन वाला फक्त एवढाच होता प्रिव्हियसली. आता बघा बघ, त्याने डाऊन मध्ये काय केलं, इज ऍक्टिव्ह हे ते सगळं त्यात ऍड करायला, आणि बघा फक्त कॉलम ऍड केलाय. कोणता? इज ऍक्टिव्ह वाला. डेटा टाइप का वापरलाय? बीट. का बरं वापरला बीट? कारण आपल्याला माहित आहे ज्यावेळेस मला बुलियन ट्रू फॉल्स वाला व्ह्यू बनवत असेल त्यासाठी मी डेटाबेस मध्ये बीट डेटा टाइप वापरतो. प्लस त्याने काय केलं बघा, पर्सेंटेज साठी पण एक कॉलम ऍड केला. पर्सेंटेज फ्लोट होता आपला, म्हणून त्याने काय केलं, डेटा टाइप रिअल वापरला. समजलं? आणि ह्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केलेली 0f केलेली आहे, नलेबल फॉल्स आहे, नलेबल फॉल्स आणि डिफॉल्ट व्हॅल्यू फॉल्स आहे. ओके, आता मी काय करतो, याला नलेबल अलाउ करतो ट्रू आणि डिफॉल्ट व्हॅल्यू ट्रूच ठेवतो. काय होतं? ओके, नाव सेव्ह इट. पहिली कमांड आपली एक्झिक्यूट झाली. पुढची दुसरी सेकंड कमांड काय होती? अपडेट देन डेटा बेस. हिट एंटर. आपण आपली जी मायग्रेशनची फाईल होती त्यात थोडा चेंज केलेला आहे. काय चेंज केलेला आहे? इज ऍक्टिव्ह वाला बाय डिफॉल्ट नलेबल त्याला अलाउ केलेला आहे आणि डिफॉल्ट व्हॅल्यू ट्रू केलेली आहे. डन झाला. गो बॅक टू डेटाबेस. एकदा याला आपण रिफ्रेश करून घेऊ. डेटा टेबल्स मध्ये जाऊ. टीबीएल स्टुडंट्स, रिफ्रेश आणि डिझाईन. बघूया चेंजेस झालेत का इथं. चेक करा बरं. इज ऍक्टिव्ह अलाउ नल आपण ट्रू केलं तर सी हिअर नलेबल ट्रू होतं, बाय डिफॉल्ट फॉल्स आहे, पण आपल्याला पाहिजे तर आपण बदलू शकतो. आणि तुम्ही जर बघितला, मी इज ऍक्टिव्ह कॉलम सिलेक्ट केला आणि त्या कॉलमच्या प्रॉपर्टीला गेलो, बघा बरं डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. 1 मीन्स ट्रू. सो मी जर ही व्हॅल्यू नाही दिली, बाय डिफॉल्ट तो इज ऍक्टिव्ह ट्रू म्हणून कन्सिडर करेल. समजलं? पर्सेंटेज रिअल आहे, अलाउ नल्स फॉल्स आहे, नल अलाउड नाही आहे. समजलं? म्हणजे माझा टेबल इथला फक्त मॉडिफाय झालाय, नवीन टेबल क्रिएट झालेला नाही. आता हाऊ टू यूज दॅट डीबी कॉन्टेक्स्ट विथ युअर क्रूड ऑपरेशन. फक्त पहिली स्टेप चेंज आहे, बाकी सगळ्या स्टेप सेम आहे. सो फर्स्ट व्हॉट वी डू, आता मॉडेल आपला डेटाबेस मॉडेल तर रेडी आहे. गो टू कंट्रोलर, ऍड युअर कंट्रोलर, एम्प्टी जून जुलै कंट्रोलर. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, सगळ्या रेकॉर्ड फेच करून डिस्प्ले करायचे. सो आपण इकडे गेलो, आपल्या टेबलमध्ये एडिट 200 रोजला गेलो, रेडीमेड इथे सॅम्पल रेकॉर्ड टाकून घेतले चेकिंगला. रोल नंबर, नेम राजेश 1 2 3, इज ऍक्टिव्ह, पर्सेंटेज 89%. देन दिनेश 4 5 6, इज ऍक्टिव्ह. काय झालं इश्यू, 90%. ट्रू घेतो तो 90%. ओके, 2 रेकॉर्ड टाकले आपण. इथं आलो. आता ज्यावेळेस तुम्ही कंट्रोलर ऍड करता त्यावेळेस फक्त एक स्टेप आपल्याला करायची आहे, राईट डाऊन वन कन्स्ट्रक्टर फॉर युअर कंट्रोलर. ओके, आता हा कन्स्ट्रक्टर कसा लिहायचा,
तर याच्यामध्ये काय करायचा, तुमचा जो डीबी कॉन्टेक्स्ट क्लास आहे त्या क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल इथे वापरायचा. ओके, सो प्रॉपर्टी आपल्या डीबी कॉन्टेक्स्ट नाव काय होतं, माय स्टुडंट डीबी कॉन्टेक्स्ट डीबीओ. मग याला तुम्ही पब्लिक करा किंवा प्रायव्हेट करा, रीड ओनली करा, इट्स युअर चॉईस. त्यानंतर ह्या कंट्रोलमध्ये काय करायचं आपल्याला, माय स्टुडंट डीबी कॉन्टेक्स्ट माय डीबी ओके. ओके, आणि मग ह्या काय करायचा, डीबीओ इक्वल टू माय डीबी. दॅट्स इट. मग मला प्रत्येक वेळेस माझ्या डीबी कॉन्टेक्स्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही. मागं आपण एकदा एसक्यूएल इंजेक्शन सॉरी एक इंजेक्शन प्रॉपर्टी आपण शिकलो बघा, कोणती इंजेक्शन, हा इंजेक्शन डिपेंडन्सी नावाचा कॉन्सेप्ट बघितला आपण. हा इंजेक्शन डिपेंडन्सी काय असतो, जे कपलिंग आहे कपलिंग लूज करायचं काम करतो तो. जर एसक्यूएल आपला सॉरी इंजेक्शन डिपेंडन्सी जर स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंगली बाइंडिंग असेल तर इश्यूज क्रिएट होतात. आपण जर ऑब्जेक्ट क्रिएट केला तर ऑब्जेक्ट केल्यावर डिपेंडन्सी वाढते. सो ती डिपेंडन्सी कमी करायची आहे मला. क्लास ए आहे, क्लास ए मध्ये मी बी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे ऍज अ प्रॉपर्टी म्हणून. समजतोय? इथे काय झालं, बी क्लासचा ऑब्जेक्ट तिथं क्रिएट होणं फर्स्ट मॅन्डेटरी. मग असं होऊ नये म्हणून काय करतो आपण, ही डिपेंडन्सी सॉल्व्ह करायला 3 स्टेपच्या डिपेंडन्सी प्रॉपर्टीज आपण यूज करतो सॉल्व्ह करायला. टेक्निक, पहिली टेक्निक कोणती आहे, कन्स्ट्रक्टर डिपेंडन्सी, प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्टर अँड मेथड, 3 आहेत. यातली तुम्ही जर ऑब्झर्व केला इथं आपण कन्स्ट्रक्टर डिपेंडन्सी इंजेक्शन यूज केलेलं आहे. म्हणजे इथे डिपेंडन्सी सॉल्व्ह केलेली आहे युजिंग कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर मध्ये काय केलंय, पॅरामीटर मध्ये ऑब्जेक्ट पास केला आणि तो ऑब्जेक्ट वापरलेला आपला डीबी कॉन्टेक्स्टचा. म्हणजे इथं डिपेंडन्सी इश्यूज सॉल्व्ह झालेला आहे. जो एमव्हीसी मध्ये डिपेंडन्सी इश्यू होता तो इथं सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे काय होतं, हा फ्लेक्झिबल झालेला आहे आणि यूज करायला इझी झालेला आहे. ओके, संपलं, एवढा चेंज आहे. इथून पुढचं ऑपरेशन तुमचं ऍज युजुअल एमव्हीसी करड ऑपरेशन. ओके, सो मला या इंडेक्स मध्ये काय करायचंय, सगळे स्टुडंटची लिस्ट शो करायची आहे. कशी करणार मी, लिस्ट ऑफ स्टुडंट स्टूड लिस्ट इक्वल टू न्यू सॉरी नॉट अ न्यू dbo डॉट tbl students डॉट टू लिस्ट. लिस्ट फेच केली आणि व्ह्यूला मी काय केली, स्टूड लिस्ट पास केली. इथं मी स्टूड लिस्ट लिहायचं चुकलो. पुढची स्टेप काय आहे, मला रेडीमेड टेम्पलेट वापरायचं आहे. राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू, रेझर व्ह्यू, वरचा घेऊ नका खालचा घ्या, ऍड. आता इथे टेम्पलेट वापरा, कोणतं टेम्पलेट, लिस्ट वाला. सो एमटीच्या ऐवजी मी इथं काय सिलेक्ट करणार, लिस्ट सिलेक्ट करणार. मग इथं मॉडेल क्लास देणार. माझा मॉडेल क्लास कोणता आहे, माय स्टुडंट डीबी कॉन्टेक्स्ट सॉरी कुठे गेला, हा स्टुडंट वाला. आणि डीबी कॉन्टेक्स्ट वाला कोणता आहे, माय स्टुडंट डीबी कॉन्टेक्स्ट. मग तुम्हाला लेआउट द्यायचं असेल तर लेआउट द्या, नसेल तर स्किप करा. नाव तो तुमचा टेम्पलेट यूज करून व्ह्यू क्रिएट करेल आणि व्ह्यूला तो शो करेल. दॅट्स इट. इथून पुढचं काही चेंज नाहीये, हा ऍज युजुअल आहे. यात एक लाईनचा पण कोड चेंज नाहीये. चेंज कुठपर्यंत आहे, डीबीओ ऑब्जेक्ट आपण क्रिएट करत होतो त्याच्याऐवजी कन्स्ट्रक्टर थ्रू घ्यायचा आपल्याला. तुम्हाला क्रिएट पण करता येतो, नो प्रॉब्लेम. पण कसं आहे, डिपेंडन्सी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, त्यासाठी तो यूज केलेला आहे. हा स्कॅफोल्डिंगला काही वेळा वेळ होतो. नाव सेव्ह, इंडेक्स आहे तो आणि जून जुलै कंट्रोलर मध्ये तो आहे. तो एक्झिक्युटेड. डोंट आस्क मी, यस. तो तुमचा SSL फाईल क्रिएट करून घेईल प्रोजेक्टसाठी.
जो आपण HTTPS केलं बघा, त्यासाठी तो SSL फाईल क्रिएट करायचा का विचारतो आणि क्रिएट करून घेऊन मग तो रन करेल. जर नो केला तर एरर येऊन जाईल, कारण त्याला तुमच्या ब्राउझरला SSL फाईल सापडत नाही तुमच्या प्रोजेक्टची आणि तो इमिजिएट त्याला ब्लॉक करायला बघतो. सो आपला प्रोजेक्ट रन झाला, बॅटरी पण संपली. कंट्रोलर नाव का आपल्या स्लॅश जून जुलै स्लॅश ऍक्शन मेथडचं नाव काय इंडेक्स. हिट करा, तो डेटाबेसकडे जाईल, लिस्ट फेच करेल आणि तुम्हाला लिस्ट शो करेल. सो वी आर हॅव्हिंग दॅट 2 रेकॉर्ड्स. इज ऍक्टिव्ह बुलियन टाईपचा आहे, त्यामुळे तिथं तो चेक बॉक्सेस त्याने चेक केलेले. जर मी इथं आलो, इज ऍक्टिव्ह फॉल्स केला, पुढे गेला मला डेटाबेस इथं आहे, एडिटला गेलो, हा ट्रूच्या ऐवजी मी इथं फॉल्स केला, क्लोज, याला रिफ्रेश करा, चेक करा. हा फॉल्स त्यामुळे अनचेक आहे, हा ट्रू असल्यामुळे चेक आहे. आणि रेडीमेड टेम्पलेट वापरले आपण, तुम्हाला इथे चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला कोड बदलावा लागेल. समजलं? इथून पुढे तुमचा कोड ॲज इट इज विदाउट मॉडिफिकेशन लिहावं लागेल. सेम कड ऑपरेशन, काहीच चेंज नाही त्यामध्ये. ओके, समजलं? इझी आहे वापरायला. तुम्हाला मी PPT शेअर केली वाटतं लास्ट टाइम त्याची. ॲज इट इज स्टेप फॉलो करा, स्पेलिंग मिस्टेक करू नका. इश्यू कुठे होतो बऱ्याच स्टुडंटचा, ते कोरे आणि त्यांच्या ग्रुपचा काय होता, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक जर केली तर काम नाही करणार कोड. मायग्रेशनचे 2 कमांड जर सक्सेस आल्या डन म्हणून, नो इश्यू. सो त्यामुळं पहिला प्रयोग करताना, प्रॅक्टिस करताना मी जे एक्झाम्पल घेतलेले आहेत ॲज इट इज वापरा, विदाउट चेंजेस. एकदा का रन झाला, तुम्हाला आयडिया येते प्रत्येकाचं नाव काय आहे, कसं काम करतो, काय इश्यू आहे. सेकंड प्रोजेक्ट क्रिएट करताना क्लासेसची नाव बदला आणि मग कोड लिहा. समजलं? मग काय प्रॉब्लेम नाही ना तिथून पुढे. ओके, नेक्स्ट लेक्चरला पुढच्या मला सगळ्यांचे ते तिन्ही व्ह्यूज क्रिएट पाहिजेत. त्या 3 व्ह्यूसाठी पहिला तुमचा डेटाबेस क्रिएट झालेला पाहिजे आणि मग त्याच्यावरनं ते 3 फॉर्म तुमचे क्रिएट होतील. ओके, त्याच्यावर क्रिएट ऑपरेशन्स करायचे. पुढच्या लेक्चरला मी ते चेक करेन प्रॅक्टिकलच्या वेळेस उद्याच्या, आणि मग आपल्याला प्रायमरी की फॉरेन की रिलेशनवाले क्रिएट ऑपरेशन कसे करायचे याच्यात दाखवेन. मी ह्या टेबलमध्ये आणखीन एक मी कॉलम ऍड करेन, डिपार्टमेंट आयडी, आणि मग डिपार्टमेंटची लिस्ट दुसऱ्या टेबलमधून आपण घ्यायची. नेक्स्ट टेबल इज अ क्लास डिपार्टमेंट्स, प्रायमरी की आयडी डिपार्टमेंट नेम, आणि त्याच्या व्हॅल्यू काय असतील, CSC IT हे वेगवेगळ्या व्हॅल्यू असतील, आणि तिकडे आपल्या त्या ID बरोबर त्याला मॅच करायचा. समजतोय? मग तो चेंज कसा करायचा DB सेटमध्ये, आणि कोणती एक आणखीन एक एक्स्ट्रा लाईन ऍड करायची त्यावेळेस मी सांगेन. मला वाटतं ह्या कोडमध्ये मी ठेवलेली आहे, PPT मध्ये ऍड केली आहे का मी इथं? ओके, नाही केलेली. मी उद्या ती फॉरेन की वाली लाईन पण ऍड करून दाखवेन तुम्हाला. फक्त या DB सेटच्या लाईनमध्येच तो चेंज करायचा थोडा, बाकीचा एक एक्स्ट्रा लाईन ऍड करायची त्याची. प्रत्येक टेबलसाठी एक DB सेटची फाईल. मायग्रेशन वाली फक्त एक लाईन आहे, अॅनोटेशन आहे, त्या अॅनोटेशन टाकलं, संपलं. ओके, स्टॉप करा तिथं. सर बाकी सगळं ॲज इट इज आहे. तुम्ही जे काय API वापरता नाही, संपलं. मला एवढंच लक्षात.